आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते, पण आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रहदारी काही प्रमाणात कमी होती। मायनी रोडवरील जय भवानी मेडिकल जवळ सिद्धी स्पेशल चिक्की विक्रेत्यावर काही जणांनी चाकू हल्ला करून त्याला जखमी केल्याची चर्चा होती। या विक्रेत्याचे साहित्य विस्कटून टाकले होते। पोलिसांनी दोघांना अटक केल्याचे समजते। हा हल्ला का झाला व कशासाठी झाला हे मात्र समजले नाही। विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने हेही आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत। ते या हल्लेखोरांवर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी अशा गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवला होता। पोलीस निरीक्षक शरद मेमाने हेही अशा हल्लेखोरांना चांगलाच धडा शिकवतील व विट्याची शांतता अबाधित ठेवतील अशी आशा आहे। चिक्की विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची माहितीही समोर येत आहे। पोलिसांनी प्रचंड तत्परता दाखवत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या। विट्यात हप्ता वसुली सुरू झाल्याची चर्चाही घटनास्थळी होत होती। या प्रकारामुळे छोट्या व्यावसायिकात व गाडेधारकात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।